बहुप्रतीक्षित नारंगी ब्रिज जो आहे याची आज लोकार्पण झालेलं आहे। पण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडी आणि भाजप यामध्ये श्रेयवादाची लढाई आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे झेंडे फडकत आहेत, तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भाजपचे झेंडे फडकत आहेत। श्रेय नेमका कोणाचा आहे ते आपल्याला पाहायचं। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष काय सांगाल? आज वसई विरार वासियांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। म्हणजे गेली जवळपास 9 वर्षांपेक्षा जास्त काळ गेला ज्या ब्रिजचं काम इथे चालू होतं आणि ते काम अगदी स्लो गतीने चालू होतं। त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या असे सांगितलं जाते, पण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर 2024ला ज्यावेळी नालासोपाराचे आमदार सन्माननीय राजन नाईकजी हे निवडून आले आणि त्यांनी तातडीने इथल्या काही रखडलेल्या विकास कामांसाठी त्यांनी ती कामं पूर्ण व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्यातलाच हा एक ब्रिज होता। म्हणजे अगदी आपण पाहाल तर सगळे कार्यकर्ते आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासह ह्या नारंगी ब्रिजमध्ये त्यांनी दर 15 दिवसाला ते प्रवास करत होते। इथे येऊन ते स्वतः बघत होते की कुठल्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे। म्हणजे त्या ब्रिजसाठी लागणारी माती मी स्वतः त्यांच्याबरोबर ह्या प्रवासामध्ये जिल्हाध्यक्ष या नात्याने असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी यातल्या माहिती आहेत। ह्या ब्रिजसाठी लागणारी जी ठिकाणी चर्चा करणं, निधीचा कुठे अभाव आहे, कुठे काम स्लो होत ते सॉल्व्ह करण्यासाठी 2024 जो इकडे धडाका लावला आणि मे महिन्यामध्ये ह्या आहे आणि कामांसाठी प्रयत्न केले जातात, पण काही अनास्था असल्यामुळे ती विकास कामं वेळेत पूर्ण व्हावी हे ठरलेलं असताना सुद्धा तिकडचे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील, जे काही विषय असतील, तर त्या अनास्थेमुळे प्रत्येक वेळेला लोकप्रतिनिधींनी त्या गोष्टीचा फॉलोअप घेतला पाहिजे। असे वसई विरारमध्ये अनेक प्रकल्प आहेत। म्हणजे आज आपण म्हणतायत की भाजपाचं श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न, आज आमच्या नालासोपाऱ्याचं नाट्यगृह आपण पाहाल 2009 पासून त्याचं काम सुरू आहे। आता पण आम्ही नगरसेवक म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही तिथे जातो आहोत, तिकडे काम पूर्ण झालेलं आहे पण त्याचं लोकार्पण होत नाहीये। तर ह्याच्या मागे काय गोड बंगाल आहे ते त्यांनाच माहिती। आता इथून काही अंतरावरती क्रीडा संकुल आहे, 2009 पासून त्या क्रीडा संकुलाचं काम चालू आहे। म्हणजे जे काम मला वाटतं 39-38 करोडाला दिलं होतं ते आता 45 करोडावरती पोहोचलेलं आहे, पण अजून त्या क्रीडा संकुलाचं काम होत नाहीये। तर मग श्रेयवाद नाहीयेत। जर 2024ला भाजपाचे आमदार निवडून आले, त्याआधी इथे कोण होतं ते प्रशासकीय राजवट सांगतात, पण तुमचे आमदार इथे होते ना, मग त्यावेळेला ही कामं का नाही झाली? पण आज 1.5 वर्षामध्ये म्हणजे 2024 ऑक्टोबरला भारतीय जनता पार्टी महायुतीचे 3 आमदार निवडून आले आणि त्यांच्या प्रयत्नानंतर अनेक कामं मार्गी लागली। मग ह्यात श्रेयवाद येत नाही। जी कामं 2009 पासून चालू आहेत, 12 वर्ष 13 वर्ष कामं चालू ठेवून त्या कामांना जर लोकार्पण देऊ शकत नाहीयेत, तर ह्यात कोणाचं गोड बंगाल आहे, यात कोणाचं अपयश आहे, त्याबद्दल मला चर्चा करायची नाही। पण आता आज ही सुरुवात झालेली आहे। सन्माननीय पालकमंत्र्यांनी सांगितलं वसई विरार होणार आहेत। 10 वर्ष ऐकतोय, पण ह्या 1.5 वर्षामध्ये त्याच्या एक गोष्टींसाठी समोर येत नव्हता। त्याचं डिमार्केशन होतं, ते का होत नव्हतं? ज्यावेळी आमदार राजन नाईकजी, आमदार स्नेहाताई निवडून आल्या त्यानंतर त्या कामांना गती मिळाली। त्याच पद्धतीने इथल्या हॉस्पिटलचा प्रश्न आहे। आता हॉस्पिटलसाठी पण तुम्हीच नंतर म्हणणार आहात का इथे श्रेयवादाची लढाई आहे, पण मला सांगा या वसई विरारमध्ये जनतेसाठी एक आरोग्यासाठी त्यांच्या हॉस्पिटल असावं हा प्रश्न होता। पण राजन नाईकजी निवडून आल्यानंतर आचोळेला हॉस्पिटल होणार म्हणून 25 करोड रुपये बर्थडे गिफ्ट देऊन टाकलं होतं, पण तेवढं होऊन त्या हॉस्पिटलचं काम चालू झालं का? 2-2, 3-3 वेळा तिथे नारळ फुटले होते, तिथेही श्रेयवादाची लढाई झाली होती। त्यावेळेलाही ज्या ठिकाणी कोर्टासाठी आरक्षित जमीन आहे आणि कोर्टाच्या आरक्षित जमिनीवरती तुम्ही हॉस्पिटल बांधतायत, हे राजन नाईकांनी शोधून काढलं। त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे धाव घेतली, आता तिथे लवकरच हॉस्पिटल होणार आहे। असे अनेक विषय आहेत। भारतीय जनता पार्टी हा देशाला विकसित
ठेकेदार थांबणार नाही. आता वसई आता पुढे जाणार. या ठिकाणी राजकारण करू नका असं सांगितलेलं आहे, परंतु या ठिकाणी जे कार्यकर्ते आहे हे राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन कुबड्यासह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, विरार.